नमस्कार, मी पूनम पाटील. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. सकाळी पारचा टिफिन झाला, नंतर मी ब्रेकफास्टसाठी मस्त आमलेट केलं होतं. आमलेट खाऊन झाल्यानंतर चहा पिली आणि थोडं बाहेर जायचं होतं मला. जाताना छान विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. खूप भारी वाटलं, मन एकदम प्रसन्न झालं. खूप मोठं मंदिर होतं. नंतर नाश्ता केला आणि छान भाजीपाला घेतला ताजा ताजा. भाजीपाल्यामध्ये होतं मेथी पालक आणि मग मी आज मेथीचाच बेत केला होता, मेथी भाजी बनवायचा. पटकन कणिक अशी भिजवून घेतली, भाजी साफ करून कापून घेतली. मी अगोदर मेथीची भाजी कापते आणि मगच धुते, कारण की तिचा थोडाफार कडवटपणा निघून जातो. मेथीची भाजी सहसा कडू लागते म्हणून बऱ्याच जणांना आवडत नाही, म्हणून अगोदर मी कापून घेते आणि मग धुवून घेते. मेथीच्या भाजीमध्ये मी छान कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकून छान होऊ दिलं होतं. नंतर भाजी स्वच्छ धुवून टाकली. त्यात थोडेसे हळद, चवीपुरता मीठ आणि मॅगी मसाला वापरला होता मी, आणि 1-2 छोटे चमचे इतके साखर टाकले होते. छान मिक्स करून घेतले आणि झाकण ठेवून भाजी होऊ दिली. एका साईडला भाजी होते तोपर्यंत पोळ्या लाटून घेतल्या होत्या मी. पोळ्यांचा व्हिडिओ तो घेतला नाही. पारताला पेपर, त्याचा आज लास्ट पेपर होता. हे बघा किती आनंद होतोय त्याला, किती आवडा मारत आला घरात, माझे पेपर संपले. किती आनंद होतोय बघा त्याला. आणि आमच्याकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, तर आम्हाला टँकर घ्यावं लागतं पाण्याचं. आणि हे बघा आमच्या अशा प्रकारे हाल होतात, कारण की त्याचा फोर्स जास्त असल्यामुळे ते छोट्या डब्यांमध्ये पाणी राहत नाही, भांड्यांमध्ये, म्हणून असं काढावं लागतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. नक्की भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.